नाही पाहिला आम्ही बागडे बाबा, नाही पाहिला आम्ही बागडे बाबा, पण बागडे बाबा मध्ये आम्ही पाहिले बागडे बाबा, आम्ही पाहिला तुकाराम बाबा. आम्ही बोलण्यासाठी किंवा कुठल्या प्रसिद्धीसाठी नाही किंवा काहीतरी बाबा सांगतेत म्हणून सांगण्यासाठी या व्यासपीठावर मी उभा नाही. तुकाराम बाबा आपल्याला कळले पाहिजेत. बागडे बाबा जी जुनी मंडळी तुमची आहे त्यांना बागडे बाबा कळले, पण आम्हाला तुकाराम बाबा कळले. आम्हाला जत तालुक्यातल्याला कळायला वेळ लागला, पण मंगळवेढाकर तुम्ही फार भाग्यवान आहात. बागडे बाबा हे तुमच्या सान्निध्यात राहिले आणि तुकाराम बाबाही राहिले, आणि योगायोगानं तुकाराम बाबा आमच्या भागातले असल्यामुळे ते जत तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये तिने काम चालू केलं. कोरोना असो, दुष्काळ असो, महापूर असो, एखाद्याचं घर जळलेलं असो, तात्काळ मदत जर कोण करत असेल आमच्या भागामध्ये तर तुकाराम बाबा महाराज करतात. का करतात? कुठला एवढा निधी येतो, कशासाठी करतात, कारण काय? तर बागडे बाबांनी जे विचार दिले, गाडगे बाबांनी जे विचार दिलेले आहेत, भुकेलेला अन्न, ताणलेलं पाणी, हेच बाबांचं काम आजही सुरू आहे. मला अभिमान वाटतो की बाबा मी तुमच्या सोबत काम करत असताना की आमचा मोठेपणा आहे की तुम्ही आमच्या खांद्यावर हात टाकता. आमची पात्रता तितकी नाही, आमची पात्रता तुमच्या चरणापाशी आहे. इतकं काम तुमचं मोठं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बागडे बाबांचं जे नाव गेलं, ते बागडे बाबांचं नाव जाण्यामध्ये सुद्धा तुमचं श्रम आणि परिश्रम आहे. आता इथे प्रशिक्षणार्थी आहेत, त्या प्रशिक्षणार्थी जे आहेत किंवा तुमच्या घरामध्ये जरी प्रशिक्षणार्थी 1,20,000हून अधिक असलेल्या प्रशिक्षणार्थीचा प्रश्न, असंघटित लोकांचा प्रश्न, या युवा प्रशिक्षणार्थींना 6 महिने निवडणुकीच्या काळामध्ये रोजगार दिला गेला. 10,000, 12,000, 15,000 पर्यंत त्यांना मानधन दिलं गेलं, आणि त्याचबरोबर हातामध्ये एक पत्र पण दिलं होतं की 6 महिने झाल्यानंतर तुमची सेवा संपणार आहे, तुम्हाला घरी जायचं. 6 महिने संपत आली, जीवाची गालमेल सुरू झाली, आणि या जीवाच्या गालमेलला महाराष्ट्रामधून कुठूनही आवाज ऐकू येत नव्हता या प्रशिक्षणाचा. पण एकमेव तुकाराम बाबा महाराज हे होते की त्यांच्यापर्यंत कुठून तरी रायगडच्या मावळ्याच्या एका कानाकोपऱ्यातनं, त्या दऱ्याखोऱ्यातून एक आवाज आला की बाबा आम्हाला तुमची मदत पाहिजे, आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे, आणि आमचे प्रश्न तुम्हीच मांडू शकता. बाबांचा मला वाटतं 10-11 वाजता त्या दिवशी रात्री फोन आला, 11च्या सुमारास, आणि युवा प्रशिक्षणार्थीचा असा विषयामध्ये साहेब काय करायचं. युवा प्रशिक्षणार्थी बद्दल मलाही काही फार माहिती नव्हतं, पण बाबांचा एक स्वभाव मला चांगला माहित आहे की एखादी गोष्ट अभ्यास केल्याशिवाय किंवा एखादी गोष्ट त्यांच्या मनाला लागल्याशिवाय त्या गोरगरिबांच्या भावना त्यांना कळल्या, आणि त्या भावना कळल्यानंतर बाबांनी सांगितले काय करूया. तात्काळ मी सांगितले बाबा आपण याच्यामध्ये भाग घ्यायचा. सर्वांनी सांगितलं यश मिळणार नाही, 6 महिन्याचं लिहिलेलं पत्र तुमच्या हातामध्ये होतं आणि तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही हे 100% ठरलेले होतं. आणि यासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरू झालं. मुंबईच्या आझाद मैदानावर हेच तुकाराम बाबा जे पोहोचले ते थेट मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पोहोचले. त्या आझाद मैदानामध्ये त्याने एल्गार केला. पोलिसांना तिथे सांगितलं की 1000-2000 जे विद्यार्थी इथे आलेले आहेत त्यांचे जर प्रश्न या मंत्रिमंडळात ऐकून घेण्यात आले नसतील तर हे 2000 लोक आहे असंच आम्ही इथे मुंबईमध्ये ठाण मांडू. पुन्हा त्यांची समजूत वरद गोगारे साहेब या राज्याचे मंत्री यांनी काढली. त्यानंतर हे बाबा थांबले नाहीत, तिथून आले 16 जानेवारीच्या नंतर, आणि मला वाटतं 12 तारखेला त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 12 फेब्रुवारीला सांगलीमध्ये एक मोठा मेळावा घेतला, आणि सांगलीमध्ये सुद्धा जवळपास 6 ते 7 किलोमीटर चालत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं, आणि तिथे सुद्धा ठणकावून सांगितलं की जर तुम्ही जर या पोरांना न्याय देणार नसाल तर मी इथून पायी दिंडी काढणार आहे. आणि या पायी दिंडीमध्ये ही 1000-2000 लाखोची पोरं सहभागी होती, आणि सगळे मुंबईकडे चालू होते. आणि त्या निस्ता इशारा देऊन थांबणारे बाबा नाहीत. बाबांनी ज्या ठिकाणी तुकाराम बाबाची गाथा बुडवली होती त्या ठिकाणी पूजन केलं, आणि त्याच ठिकाणी 1,20,000 प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने खंबीरपणे बाबा उभा राहिले, आणि आर-पारची लढाई सुरू केली. बाबांची पावलं, त्यांच्या सोबत युवा प्रशिक्षणाची पावलं जसे जसे चालत होती तसं शासन आणि प्रशासन जे पहिलं दुर्लक्ष करत होतं त्यांना दखल घेणं भाग पडलं. ही आहे पांडुरंगाची कृपा, ही आहे बागडे बाबाची कृपा, आणि ही आहे तुकाराम बाबाची ताकद. आहे ठिकाणी तिथे थांबा, आम्ही शासनाचा अध्यादेश घेऊन येतो. तर हे बाबा ऐकले नाहीत. पुढचा टप्पा बाबांनी गाठला, आणि त्यानंतर शासनाला अध्यादेश काढावा लागला. नवे मुख्यमंत्र्यांना सभागृहामध्ये सांगावं लागलं की या 1,20,000 प्रशिक्षणार्थीला आम्ही मुदतवाढ देतोय 5 महिन्याची. 5 महिन्याची मुदतवाढ देतोय. इतकंच नाही तर त्या कौशल्य विभागाला जवळपास 850 कोटीच्या निधीची बाबा तरतूद करण्यात आली.
या सगळ्याच्या सगळं जे श्रेय आहे हे बागडे बाबांचं आहे आणि आम्ही ज्यांच्यामध्ये बागडे बाबा पाहतो ते तुकाराम बाबाचं इतकं चांगलं काम बाबांनी केलेलं आहे. बाबांसाठी पायदिंडी युवा प्रशिक्षणात सांगू इच्छितो. बाबासाठी तुम्ही जेवढी पायदिंडी केला बाबाच्या नादाला पायदिंडीला कवा लागायचं नाही. त्याचं कारण असं आहे जत तालुक्यातल्या दुष्काळासाठी 450 किलोमीटर 1-2 किलोमीटर नाही 450 किलोमीटर संघ ते मुंबई मंत्रालय म्हैसाळचं पाणी जत पूर्व भागाला मिळालंच पाहिजे यासाठी 450 किलोमीटर पायदिंडी काढलेली आहे तुकाराम. आणि त्याच्यामुळेच आज विस्तारित म्हैसाळ योजना जी 2000 कोटीचं काम चालू झालं ना त्याच्यामध्ये बाबा तुमचं श्रेय हे अधिक आहे हे नाकारून चालत नाही. आज 65 गावं पुढच्या वर्षी त्या गावामध्ये पाणी पोहोचणार आहे. इतकं चांगल्या पद्धतीचं बाबांचं काम जे आहे की बाबांचं काम चालू आहे. बागडे बाबांच्या आशीर्वादानं बाबा तुमचा जो उत्साह आहे तो उत्साह आमची ताकद आहे. या युवा प्रशिक्षणार्थींना मी इथं आलेल्या 4 असतील 10 असतील 50 असतील एकच सांगतो की बागडे बाबा सारखे गुरु आणि तुकाराम बाबा सारखे गुरु आपल्याला लाभणार नाहीत. आज आपण त्यांच्या चरणाशी खऱ्या अर्थाने लीन झालं पाहिजे त्यांच्या विचाराशी एकरूप झालं पाहिजे आणि बागडे बाबांचे विचार आणि तुकाराम बाबाचा लढा हा घरोघरी पोहोचला पाहिजे तरच आपल्यासारख्या असंघटित गोरगरीब लोकांना न्याय मिळेल आणि आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळणार नाही. बाबा आम्ही एक कृतज्ञता म्हणून आपण समस्त आमच्या जत असतील आमच्या तालुक्यातले मंगळवेढा असेल किंवा बाकीच्या तालुक्यातल्या आलेली असलेली मंडळी असेल याच्या वतीनं आपण नाही म्हणता तरी सुद्धा एक आमचं एक कर्तव्य आहे एक छोटेखानी सत्कार या निमित्तानं आपण आमच्या युवा प्रशिक्षणार्थीच्या वतीने स्वीकारावा. आणि अमृत महाराज आणि त्याच्या टीमला मी विनंती करतो की आपण एक बाबाचा छोटेखानी सत्कार इथे करावा त्यांचा पुढे टाकण्याचं कार्यक्रम